अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. तुमच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होवो ही महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला मी सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये स्वामींची नित्यसेवा केव्हा आणि कशी करावी या संबंधित माहिती बघणार आहोत आपण. खूप जण महाराजांची नित्यसेवा करताना चुकतात, तर त्यांची योग्य पद्धत काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात आधी महाराजांची नित्यसेवा करण्यासाठी गुरुवारच पाहिजे का? तर नाही. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा कोणत्याही वारी तुम्ही नित्यसेवा करू शकता. आता नित्यसेवा म्हणजे काय? असे नियम आहेत की काहीही मासिक धर्म, सुतक, बिटाळ जर असेल तर ते फक्त 4 दिवस पाळायचे आणि सुतक जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत सेवा करायची नाही. सेवेमध्ये सातत्य असणे खूप महत्त्वाचे आहे. सगळ्यात आधी आपले कर्म बदलण्याचे काम, तसेच आपल्या नशिबात जे नाही ते देण्याचे काम महाराज करत असतात. सगळ्याच गोष्टींचं गणित महाराजांकडे असतं. सगळ्याच गोष्टी विधिलिखित असतात. कोण कोणासाठी किती करणार हे सगळं आधीच ठरलेलं असतं. त्याप्रमाणे आपण करत असतो. सगळ्यात पहिल्यांदा नित्यसेवा म्हणजे काय? तर दररोज श्री स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचं पठण करणे, तसेच 11 माळेचं जप करणे. कलियुगातील सगळ्यात प्रभावी व अनुभव देणारी सेवा आहे ती म्हणजे नामस्मरण. तुम्ही जेवढं नामस्मरण कराल तेवढे तुमचे भोग कमी होतात. पण एक गोष्ट मात्र आहे, तर स्वामी समर्थ महाराज नेहमी सांगतात की तुझ्या कर्माची फळं तुलाच भोगायची आहेत. एवढंच आहे की महाराजांची सेवा केल्यावर, भक्ती केल्यावर त्या कर्माचा जो प्रभाव आहे, त्याची जी झळ आहे ती खूप जास्त प्रमाणात कमी होते. अशा ह्या स्वामी महाराजांच्या नित्यसेवेला कोणाचंही आणि कोणतंही बंधन नाही. तुम्ही कुठेही असाल, गाडीत असाल, बसमध्ये असाल, ट्रेनमध्ये, रिक्षामध्ये, कुठेही असाल, तुम्ही कधीही स्वामीचरित्र सारामृत पठण करू शकता किंवा स्वामी महाराजांचं नामस्मरण तुम्ही करू शकता. घरात असाल पण कामातून वेळ मिळत नसेल तर काम करता करता तुम्ही स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करू शकता. पण झोपून किंवा मोबाईल बघत देवाचं नामस्मरण करता येत नाही आणि तसं करू नये. एक गोष्ट सांगते, तुम्ही स्वामी सेवेत आल्यानंतरचं आयुष्य आणि आधीचं आयुष्य बघा, किती फरक पडतोय ते बघा. नित्यसेवा म्हणजे तुम्ही कुठेही, म्हणजे तुम्ही माहेरी असाल, सासरी असाल, तुम्ही कुठेही परदेशात असाल, तुम्ही नित्यसेवा करू शकता. पण या सेवा करून तुमचे चांगले नक्कीच होईल. कोणाकोणाचं तर असं म्हणणं आहे की त्यांना एका पारायणाने सुद्धा त्यांच्या आयुष्यात खूप चेंजेस झाले, पण काहींना होत नाही. तर असं का होत असतं? तर त्यांचे कर्म चांगले असतील, आपले नसतील. पण तुम्ही अजून थोडी सेवा करा, तुमचे पण दिवस बदलतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढं बास करते आणि आजची सेवा मी महाराजांना अर्पण करते.